पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर परभणीत संतापाची लाट उसळली आहे। या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील सराफा मार्केटमध्ये गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात आले। पंतप्रधानांच्या या विधानामुळे सराफा व्यवसायावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। केवळ दुकान मालकच नव्हे तर या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या हजारो कारागीर आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। या विधानामुळे सुवर्णकार समाजात तीव्र नाराजी असून भविष्यातील आर्थिक संकटाची टांगती तलवार व्यापाऱ्यांवर आहे। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सराफा बाजारात जाऊन दुकानदारांना आणि नागरिकांना झालमुरी वाटप केले। एकमत डिजिटल करिता कॅमेरामन शैलेश डहाळेसह सुधीर बोडे, परभणी। हे बघा, देशामध्ये निवडणुका संपल्या राज्यांतर्गत की नरेंद्र मोदी साहेब यांच्यातला पंतप्रधान जागा होतो आणि त्यांना त्यांचे कर्तव्य आठवतात। मग आम्ही एक असं सरकार निवडलेलं आहे की जे लोकांना सांगते की जनतेने काय करायला पाहिजे, पण सरकार निवडलेलं सरकार जनतेसाठी काय करणार हे सरकार सांगू शकत नाही। मोदी साहेबांचं म्हणणं आहे की मागं म्हणले कोरोना आला, टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा, आणि आता म्हणाले की सोनं विकत घेऊ नका वर्षभर, पुन्हा म्हणाले खतं वापरू नका, तेल कमी खा। अरे सरकार म्हणून तुम्ही सरकार चालवायला अपयशी ठरलात। तुम्ही आयात शुल्क लोकांवर वाढवलं, यूएसची ट्रेड डील केली, शेतकऱ्याचं कंबरड मोडायचं काम केलं, व्यापाऱ्याचं कंबरड मोडायचं काम केलं। आज डॉलरच्या मुकाबल्यामध्ये रुपया एवढा कमजोर झालेला आहे की त्या रुपयाला कोणी विचारणा झाले, पण तरी तुम्ही आत्ममग्न राहून फक्त प्रचार मंत्री म्हणून त्या देशामध्ये फिरता। प्रधानमंत्री म्हणून तुमचं काही एक काम नाही। हे कालच्या तुमच्या त्या तुम्ही काल जे नागरिकांना आवाहन केलं दिसून आलेलं आहे। तर त्याचा निषेध म्हणून जर सोनार समाजाला, सोनार लोकांना जे लोक म्हणत असतील की सोनं विकत घेऊ नका नागरिकांना, तर सोनार लोकांनी इतक्या मोठ्या मोठ्या ज्यांच्या शॉप्स आहेत त्यांच्याकडं एका दुकानावर 10-10, 15-15 लोक कामाला आहेत, काही सुवर्ण कारागीर आहेत, त्यांचा रोजचा हातावर पोट आहे। त्या हातावर पोट असणाऱ्या लोकांनी काय करायचं? तर अशा त्यांच्या आव्हानाला लोक बळी पडले आणि सोनं नाही घ्यायला गेले। आज प्रत्येका गरीबातल्या गरीब माणसाच्या घरी, श्रीमंत माणसाच्या घरी सोन्याचा धातू आहे। अर्ध्या रात्री लोक ते धातू कॅश करतात। काय अडचणीला दवाखाना असेल, लग्न असेल, काही कार्य असेल, तर उद्या जर सोन्याचे भाव पडले त्याला जबाबदार कोण? एक प्रकारे लोकांना राहत द्यायचं काम तर मोदी सरकारने केलं नाही, पण लोकांना रोजच्या रोज किती अग्नी परीक्षा पार पाडायच्या याची त्यांनी कॉम्पिटिशन चालवली असं दिसून येते। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व सोनार बांधवांना, जर सोनं विकायचं नसेल तर त्यांनी काय झारमुरी विकायची का, म्हणून सर्व सोनार बांधवांना आम्ही आज झारमुरी वाटायचा कार्यक्रम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेला आहे। आणि आम्ही मोदी साहेबांच्या या कृतीचा, या वक्तव्याचा इथे निषेध व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांना आमचं आव्हान आहे की मोदी साहेब, तुम्हाला एवढीच कपात करायची आहे तर शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रात कोणी मागितला नाही, तो महामार्ग पहिले रद्द करा। तुम्ही ज्या लोकांना सुरक्षा दिली, जनता टॅक्स मधून सुरक्षा घेऊन जे लोक वाचाळ लोक बोलायले, त्यांची सुरक्षा पहिले काढा आणि इथल्या लोकांना मोफत शिक्षण, मोफत रोजगार, इथल्या लोकांना दवाखाना कसा भेटेल यासाठी काम करा। फक्त देशाचा प्रचार मंत्री म्हणून फिरू नका, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात याची भान ठेवा। Thanks for watching Ekmat Digital.